UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी देतो, मग तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवतो। भाजप आमदार नितेश राणेंचं भडकाऊ वक्तव्य। वाशाळवीरांनी मर्यादा पाळाव्या, वेडीवाकडी वक्तव्य करून महायुतीच्या नेत्यांना अडचणीत आणू नका, अजित पवारांचा मित्रपक्षातील नेत्यांना सल्ला। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रक्षोभक वक्तव्यावरून अजितदादांची नाराजी। अजितदादांसह महायुतीमधील घटक पक्षांनी भाजप हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती। गणपतीच्या मिरवणुकीवर दगड मारली, त्यावर का बोलला नाही? नितेश राणेंचा अजित पवार यांना सवाल। वरिष्ठांना तक्रार करायची तर करू द्या, मात्र हिंदुत्वाशी तडजोड नाही, नितेश राणे ठाम। अजितदादांनी कुणाकडे तक्रार केली याबाबत माहिती नाही। नितेश राणे हिंदुत्वासाठी काम करतात, मात्र कधी कधी बोलताना वेगळा अर्थ निघतो, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेमुळे अजित पवारांची लोकप्रियता वाढली, लोकसभा निवडणुकीनंतर दादांच्या इमेजमध्ये बदल, अजित पवार गटाचा दावा। स्वतःचं कर्तृत्व नसणाऱ्यांना वडिलांचा सुरक्षित मतदारसंघही जिंकता आला नाही। रुपाली चाकणकरांची रोहिणी खडसे यांच्यावर टीका, तर पवारांच्या उपकारानं चाकणकर पद भोगतात, खडसेंचा पलटवार। भाजप विधानसभेला 2019 प्रमाणे 160 पेक्षा अधिक जागा लढवणार। 10 ते 15 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुकीची शक्यता, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये 15 ते 20 जागांबाबत ठाकरे आणि पवार गटाचा दावा। 2019 मध्ये एकमेकांविरोधात लढलेल्या जागांवर तिढा, जागांबाबत मातोश्रीवर खलबतं। काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल 100% खात्री, बाळासाहेब थोरात यांचा दावा। तर मी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा, थोरातांच्या वक्तव्यावर आव्हाड यांची संतप्त प्रतिक्रिया। राज्यामध्ये परिवर्तन महाशक्ती निवडणुकीच्या रिंगणात, संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टींची तिसरी आघाडी। 288 मतदारसंघामध्ये उमेदवार देणार, जरांगे यांच्यासह आंबेडकरांना देखील युतीचं आवाहन। बच्चू कडूंची आम्हाला अडचण नाही, कडूंनी महाविकास आघाडीसोबत यावं, त्यांचं स्वागत करू, शरद पवार गटाच्या जयंत पाटलांचं आवाहन। महायुतीमधून बाहेर पडलोय, हे आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? बच्चू कडू यांची मिश्किल प्रतिक्रिया, तर जयंत पाटलांनाच महाशक्तीमध्ये येण्याचं आमंत्रण, कडूंचं उत्तर। मायमाऊलींना सुरक्षित, सबल, सक्षम करण्याचं आमचं काम, आम्ही त्यांना ओवाळणी दिली, तुम्ही काय दिलं? 1500 रुपयांपेक्षा बहिणींची अब्रू वाचवा, या पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार यांचं उत्तर। नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामध्ये गर्दी, फाटक्या साड्या दिल्याचा महिलांचा आरोप, कार्यक्रमाला आलेल्या महिलांकडून आयोजकांवर रोष व्यक्त। काँग्रेसच्या पक्षाचे वारस परदेशात जाऊन हिंदू देवदेवतांचा अपमान करतात, काही मतांसाठी काँग्रेस आमची श्रद्धा संस्कृती पणाला लावते, पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर जोरदार टीका। मुंबईतील कुलाबा परिसरामध्ये काँग्रेस नेत्यांचं आंदोलन, राहुल गांधींविरोधातील महायुतीच्या नेत्यांच्या वक्तव्याचा निषेध, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। मालवण पुतळा प्रकरणामधील आरोपी चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला, तांत्रिक बाबींचा तपास आणि तज्ज्ञांचा अहवाल बाकी असल्यानं सरकारी अभियोक्त्याचा जामिनास विरोध। 10 दिवसामध्ये सिडकोची लॉटरी काढणार, 40,000 घरं बांधण्यासाठी प्रयत्नशील, सिडकोच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारता संजय शिरसाट यांची घोषणा। हरियाणामध्ये देखील लाडकी बहीण योजना राबवणार, महिलांना दर महिन्याला 2,000 रुपये देणार, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध। लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? सलमानचे वडील सलीम खान यांना धमकी, वांद्रे पोलिसांकडून दोघांना अटक, चेष्टा करण्याच्या उद्देशानं बोलल्याचं चौकशीत समोर, सलमानच्या घराबाहेरील सुरक्षित वाद। बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये अश्विनचं दमदार शतक, जडेजासोबत 195 धावांची भागीदारी, भारताचा 300 धावांचा टप्पा पार, अश्विनचं कसोटी कारकिर्दीतील हे 6वं शतक। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।